अपडेट न्यूज। नगर परिषद बेकायदेशीर अनुकंपात भरती, मुख्याधिकारी कारवाई होणार का? मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री निवेदनाद्वारे मागणी। नगर परिषदेच्या तत्कालीन विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी गाठला भ्रष्टाचाराचा कळस। माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी अनुकंप तत्वावर पदभरती करताना कोणत्या प्रकारच्या दक्षता व सूचना हाताळाव्या याबाबत स्पष्ट आदेश दिले असताना सुद्धा तत्कालीन मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांनी नियम कायदे धाब्यावर बसवून जकात कर्मचारी यांच्या वारसांना व तेही सेवानिवृत्त झालेले असताना कशा पद्धतीने अनुकंप तत्वावर नोकऱ्या दिल्या हे ग्रहण बाब निर्माण झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच मूळ अनुकंप धारकांनी याबाबत तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत, परंतु याची कवडी मात्र दखल विद्यमान मुख्याधिकारी हे घेत नाही ही विशेष बाब आहे। महत्त्वाचे म्हणजे ज्या बोगस कर्मचाऱ्यांचे अनुकंप तत्वामधून नियुक्त नेमणुका करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात ज्येष्ठता यादी, मूळ अर्ज सेवा, सेवा पुस्तक, वरिष्ठांची परवानगी इत्यादी महत्त्वाचे अभिलेख नगर परिषदमधून गायब झालेले आहेत। कर्तबगार, कर्तव्यदक्ष म्हणून घेणार यांनी याबाबत सविस्तर पुराव्यासह तक्रार देऊन सुद्धा मागील 3 महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कवडी मात्र दखल गंभीर तक्रारीवर देत नसून बघ्याची भूमिका घेत आहे। याबाबत श्री मनोज गेडाम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेऊन निवेदन दिलेले आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत विशेष चौकशी लावू असे आश्वासन दिलेले आहे। यामुळे नगर परिषद यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे। बेकायदेशीर नियोजन विभागाचे महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व यांच्या नियोजन विभागात झालेला कोट्यावधी भ्रष्टाचार लगेचच बाहेर येणार आहे। प्रतिनिधी श्याम बनसोड। मला असं माहित पडलं की मनोज भाऊ गेडाम हे पण माझ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत। जे लोकांना काही भेटलेलं नाही आहे नोकरी त्यांच्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहे। माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की मला पण त्यांनी न्याय मिळवून द्यावा। आणि खरोखर म्हणजे माझे लेकरं लहान लहान होते तेव्हापासून मी कसं करत आली असं हे माझं मलाच माहित आहे। आणि या लोकांनी माझे एवढे वर्ष झाले गेले वाया गेले आणि माझा पैसा पण गेला आणि माझे मुलं शिक्षणाचे आहे तरी पण मला खूपच गरज आहे नोकरीची। तरी पण ह्या लोकांनी हे 4-5 लोक चांगल्या खुर्चीवर बसून आहे आणि मला काय तर लालच दाखवतात। हे अधिकारी पण याच्यामध्ये ऍड झालेले आहे। तरी मला सर्वात असं म्हणणं आहे की गुरुदेव संघांनी मला न्याय मिळवून द्यावा एवढी माझी प्रतिज्ञा आहे। बस ते मनोज सरांना माझी एवढीच विनंती आहे की मला त्यांनी न्याय मिळवून द्यावा। यवतमाळ नगर परिषदमध्ये भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे। या नगर परिषदमध्ये बेकायदेशीर अनुकंपामध्ये भरती करण्यात आली। सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु जे खरे वंचित आहे ते अनुकंपापासून वंचित आहे। आणि जे बोगस भरती आहे, जे त्यांचे वडील जकातवर असून ते जकातवाल्यांना अनुकंपात घेण्याचे शासन निर्णय नाही, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे आदेश आहे। परंतु नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी हे जाणीवपूर्वक यांना पाठीशी घातला आहे, हे आमचे आरोप आहे। यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना आम्ही भेट दिली आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे याच्यात आहे। यामध्ये जे खरंच एक गरजू महिला आहे, तिला खरंच 16 वर्षापासून घुमत आहे का त्यांना अनुकंपात घ्या। वानकडे मॅडम आहे, यांना अद्यापही त्या अनुकंपामध्ये घेण्यात नाही आलं। आणि जे बोगस आहे, जे नियमात बसत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या, त्यांना नगर परिषदेनी मुख्य अधिकारी तत्कालीन यांनी घेतले आहे। हे आमचे आरोप आहे आणि या महिलाचे आरोप आहे। आणि जे खरंच गरजू आहे, गरीब महिला आहे, त्यांना 16 वर्षापासून यापासून वंचित ठेवण्यात आले आहे। यासाठी उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, राज्यपाल यांनी चौकशी लावली आहे। लगेचच यांना जे अनुकंपामध्ये लावले आहे बोगस भरती हे त्वरित बाद होणार आहे। आम्हाला तसे आश्वासन दिले आहे। त्वरित यांना करून या गरजू महिलाला अनुकंपात घेण्यात यावी, ही आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे। आणि जे बोगस ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे। या पलीकडे असे बोगस भरती नगर परिषदमध्ये करण्यात यावी नाही, ही आमची जनतेची मागणी आहे। त्यामुळे जे खरे लाभार्थी राहते, आता 16 वर्षापासून ताई हातापाय जोडत आहे पण त्यांना खरं असूनही त्यांना अनुकंपात घेतलं नाही। आणि जे बोगस आहे ते नियमात बसतच नाही, हे शासन म्हणत आहे, मी नाही म्हणतो। या शासनाच्या नियमाच्या नुसार ते बोगस भरती झाली आहे आणि त्याच्यावर त्वरित निलंबीचे कारवाईचे आदेश निघाले आहे। आणि जे
अमरावतीचे आयुक्त आहे वंजारी मॅडम यांनी निर्देश केले आहेत 7 दिवसाच्या आत त्यांना अहवाल सादर करणं आहे, परंतु ते अहवाल सादर करत नाहीये. 10 दिवसही झाले आहे. आता मंत्रालयातून यांचे आता बरखास्तीचे आदेश येणार आहे, त्यामुळे त्वरित यांना बरखास्त करण्यात यावे. नाहीतर आम्ही उपमुख्यमंत्री विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्हाला 10 दिवसाच्या आत खऱ्या अनुकंपाला घेतलं नाही आणि बोगस अनुकंपाला काढलं नाही तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालणार. त्यांना त्यांच्या जागेवर त्यांना द्या आणि जे बोगस आहे त्यांना काढा, नाहीतर आम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. आमचा हक्क, आमच्या सुविधा आणि अनुकंपात गरीबाला घ्या, हे आमची मागणी आहे. जय गुरुदेव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.